लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता। 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबियांना अपात्रता ठरवलं जाणार आणि त्याच्यासाठी आता आयकर विभागाची मदत घेतली जाणार। लाडकी बहीण योजनेच्या छाननीत आयकर विभागाची मदत घेणार हा आमचा अखत्यारीतला प्रश्न नाही। अजित पवारांचं स्पष्टीकरण। 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी योजना, पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्रातील महिलांचा सरकारकडून अपमान, आधी शब्द दिला आता तो फिरवला। लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका। भास्कर जाधव यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसात काय जनावर सुद्धा विश्वास ठेवतात। संघटना काय आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा व्हिडिओ स्टेटसवर पोस्ट करण्यात आला। आमदार संदीप क्षीरसागर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला। जुन्नर बाजार समितीत अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये चर्चा। शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गुप्त चर्चा। तर पिण्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाल्याची अजितदादांची माहिती। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या चिराग मुस्लिम बहुल वसाहतीची पाहणी केली। मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात सोमय्यांनी निवेदन दिलं होतं। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून विकासक धर्मेश पौंडला अटक। आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौंड यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। न्यू इंडिया बँक घोटाळ्यातील आरोपी हितेश मेहताकडे गैरव्यवहारातील 70 कोटी अजूनही असल्याचा संशय। आर्थिक गुन्हे शाखेकडून गैरव्यवहाराची चौकशी। मुंबईत ईडीचे 12 ठिकाणी छापे। बँक फसवणुकीबाबत सुरू असलेल्या तपासाशी संबंधित छापे असल्याची माहिती। कारवाईत स्थावर मालमत्तेसह बँकेतील निधी आणि विविध आक्षेपार्ह दस्तावेज जप्त। कोळसा तंदूरभट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेची नोटीस। कोळसा तंदूरभट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।